लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आजपासूनच जूनचा हप्ता जमा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये होणार वाढ। लाडक्या बहिणींना मिळणार 1750 रुपयाचा हप्ता खरंच मिळणार का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। आजपासून जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री अजितदादांनी गुड न्यूज दिली होती की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासूनच आम्ही पैसे टाकतो आहोत, आजपासूनच पैसे जमा होत आहोत आणि भरपूर महिलांनी 1750 रुपयाचा हप्ता मिळणार अशी बातमी पाहिली होती। तर खरंच तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ झाली आहे का? संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, आज तारीख आहे 1 जुलै। जुलै महिन्याचा आजचा पहिला दिवस आणि आजपासूनच मुहूर्त ठरला आहे। जूनचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच अनेक महिलांच्या खात्यामध्ये, अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण लेटेस्ट ऑथेंटिक अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आजच जूनचे पैसे वाटप। जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे पैसे आजच वाटप, आजपासूनच वाटप। लगेच तुमचे बँक खाते चेक करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून 12वा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत आणि अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजची ही सर्वात मोठी लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे। तर बघा, जून महिन्याचा हप्ता आता लगेच जमा होत आहे। तुमचं खातं तपासा, तुमचं कोणत्या बँकेमध्ये बँक अकाउंट आहे ते चेक करा, बँकेचा बॅलन्स चेक करा। तुमच्या बहिणींच्या खात्यात, सर्व बहिणीच्या खात्यात पैसे पाठवले आहेत। महायुती सरकारने तुम्हाला 12वा हप्ता जून महिन्याचा पाठवला आहे। आज सकाळचा हा मेसेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, अशा प्रकारचा हा मेसेज आहे आणि ही आजची सर्वात मोठी अपडेट आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1 वर्ष, बघा यशस्वी 1 वर्ष पूर्ती झालेले आहे। 1 वर्ष या योजनेला आता पूर्ण झालेले आहे आणि 1 वर्ष ही योजना महायुती सरकारने व्यवस्थितपणे रन करून दाखवलेली आहे। कोणतीही अडचण या योजनेमध्ये येऊ दिलेली नाही। 1 वर्ष महिला सक्षमीकरणाचे पूर्ण झालेले आहे। 1 वर्ष सामाजिक बदलाचे, 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील, सर्वांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार, महायुती सरकार काम करत आहे। तर बघा, क्रांतिकारी योजना त्याच ताकदीने यापुढेही सुरे राहील। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही योजना 5 वर्ष चालणार आहे। 5 वर्ष लाडक्या ताईला, लाडक्या बहिणीला पैसे मिळतच राहणार आहेत। तर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आता 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये तुम्हाला जून महिन्याचं गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे। जून महिन्याचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। तर बघा, जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। सकाळपासूनच पैसे जमा होत आहेत। तुमच्या सर्व बहिणीच्या खात्यात हे पैसे आलेत का? पैसे आले असतील तर आम्हाला पैसे मिळाले आहेत अशी कमेंट करा। पैसे जर तुम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचे मिळाले नसतील तर अजूनपर्यंत पैसे नो कमेंट केले तरी चालेल, आम्हाला समजेल, जेणेकरून आम्हाला समजेल किती लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, किती लाडक्या बहिणीला अजूनपर्यंत पैसे आले नाहीत। ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका, हळूहळू सर्वांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत। सर्वच बहिणींना, सर्वच लाडक्या ताईंना हे पैसे, हा लाभ 100% वाटप होणार आहे। तर बघा, जून महिन्याचा हप्त्याचा मुहूर्त आज फायनली ठरलेला आहे आणि आज तारीख आहे 1 जुलै। बघा, 1 जुलै आज तारीख आहे। जून महिना संपल्यानंतर हे पैसे आता जुलै महिन्यात तुम्हाला मिळत आहेत, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये। ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण ही जी योजना आहे ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी व गेम चेंजर अशी ही योजना ठरलेली आहे। आता या योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आता जून महिन्याचं गिफ्ट लाडक्या बहिणीला मिळणार आहे। तुमच्यापैकी अनेक जिल्ह्यातील अनेक बहिणींना लाभसुद्धा सकाळीच मिळालेला आहे। दुपारी काही महिलांना पैसे मिळाले, काही महिलांना संध्याकाळी पैसे मिळाले आहेत। तर बघा, राहिलेल्या बहिणींना आज संध्याकाळपर्यंत, आज रात्रीपर्यंत, सर्वांना उशिरापर्यंत हे पैसे मिळणार आहेत आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर
अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। हा बँकेकडून मेसेज असणार आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा केल्याचा, 1500 रुपयाचं गिफ्ट तुम्हाला दिल्याचा। ठीक आहे, आता बघा पुढची अपडेट, लाडकी बहीण योजनेचे आज आलेले पैसे। तर बघा आज काही महिलांना पैसे आलेले आहेत आणि त्यांनी स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवलेला आहे। तर बघा या ताईंना पैसे जून महिन्याचे जमा झालेले आहे, जूनचा हप्ता जमा झालेला आहे। आजचा हा मेसेज आहे, आजचा ही स्क्रीनशॉट आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टुडे। तर बघा टुडे म्हणजे आजचे पैसे हे जमा झालेले आहेत। आज महायुती सरकारने शब्द दिला होता पैसे जमा करण्याचा आणि तो त्यांनी पाळलेला आहे। तर बघा 1500 रुपये येणार की 1750 रुपये येणार। भरपूर महिलांनी ही बातमी पाहिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढलेला आहे, 1500 ऐवजी 1750 रुपये, 250 रुपयांनी हप्ता वाढवून 1750 रुपये करण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या अनेक बातम्या लाडक्या बहिणींनी पाहिलेल्या आहेत आणि त्या कमेंट्स करून विचारत होत्या। तर तुम्हाला हा हप्ता 1500 येणार की 1750 येणार, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा सर्वात पहिली गोष्ट, 250 रुपये वाढले, ही जी बातमी आहे तर ही बातमी खरी आहे। 250 रुपये खरंच वाढलेले आहेत, परंतु हे 100% खरं आहे। परंतु 250 रुपये नक्की कोणत्या योजनेचे वाढलेले आहेत किंवा कोणत्या राज्यातील योजनेचे वाढलेले आहेत हे तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे। तर बघा हे लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्र राज्यातील वाढलेले आहेत की इतर राज्यातील कोणत्या योजनेचे वाढलेले आहेत हे तुम्हाला समजून घेणे, हा डाऊट तुमचा क्लिअर करणे महत्त्वाची गोष्ट आहे। तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याची जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच सेम मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना ही योजना आहे। ठीक आहे, तर या योजनेसाठी 250 रुपये वाढलेत। बघा लाडली बहना योजनेचे 250 रुपये वाढलेत, लाडकी बहीण योजनेचे नाही वाढले, म्हणजे महाराष्ट्रातील योजनेचे नाहीत वाढले, तर मध्य प्रदेश राज्यातील योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता समजलं असेल की तुम्हाला 1700 रुपये मिळणार, 1750 रुपये मिळणार की 1500। तर तुम्हाला जूनचा 12वा हप्ता, 13वा जुलैचा हप्ता हे 1750 नाही मिळणार तर 1500च मिळणार आहे। आणि ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ होईल ती वाढ थेट 600 रुपयाची असणार आहे व तुम्हाला थेट त्यावेळेस 2100 रुपये मिळणार आहेत। 5 वर्षामध्ये योग्य वेळी आर्थिक परिस्थिती सुधारली की महायुती सरकार तो निर्णय घेणार आहे। ठीक आहे, त्यामुळे बघा आपल्या चॅनलवरती तुम्हाला एकदम ओरिजिनल व खरी माहिती आपण दिलेली आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे। त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, एकदम ओरिजिनल ऑथेंटिक अपडेट्स आपण देत असतो। त्यानंतर बघा तुमच्या सर्वांसाठी आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स सबस्क्रायबरसाठी गुड न्यूज आहे व आनंदाची बातमी आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे। सध्या तुम्हाला जून महिन्याच्या पैशाचं गिफ्ट मिळते, त्याचबरोबर आपल्या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा गिफ्ट दिलं जाणार आहे। आणि हे गिफ्ट असणार आहे फ्री साडी, कोणती साधी साडी नसणार आहे तर पैठणी साडीचं हे गिफ्ट असणार आहे। पैठणी साडीचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिला ही साडी जिंकू शकतात। तर आता हे गिफ्ट तुम्ही जिंकू शकता। तर हे गिफ्ट तुम्हाला कधी मिळणार, तर बघा ज्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलवरती 1 लाख म्हणजेच 100K 1 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी कंप्लीट होतील त्याच दिवशी तुम्हाला ही फ्री साडी मिळणार आहे। ठीक आहे, ही साडी वाटप केली जाणार आहे। आता या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे, त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर कंप्लीट होतील, पूर्ण होतील, टप्पा पार होईल त्याच दिवशी हे गिफ्ट त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। पैठणी साडी 100% वाटप केली जाणार आहे। अतिशय दर्जेदार चांगल्या क्वालिटीची ही साडी असणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा गिव्हअवेबद्दल माहिती तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल। त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून वाटप सुरू झालेलं आहे। 3 दिवस हे वाटप चालणार आहे, 3 टप्प्यामध्ये हे वाटप असणार आहे, 3 याद्या असणार आहेत। तर बघा काही महिलांना पहिल्या दिवशी पैसे मिळतील, काही बहिणींना दुसऱ्या दिवशी, तर काही बहिणींना तिसऱ्या दिवशी पैसे मिळतील। काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील, काही महिलांना दुसऱ्या, तर काही महिलांना तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील। काही महिलांचं नाव पहिल्या यादीत असेल, काही बहिणींचं नाव दुसऱ्या यादीत असेल, तर काही बहिणींचं नाव तिसऱ्या यादीत असेल। त्यामुळे बघा 3 दिवसात 3 टप्प्यात 3 याद्यात तुम्हाला हे पैसे येत आहेत। आज पहिला दिवस आहे, पहिला टप्पा सुरू झालेला आहे। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहेत। आता तसेच तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे येणार आहे, परंतु हे पैसे त्याच महिलांना मिळणार आहेत ज्या बहिणींचं बघा जूनचा हप्ता कोणाला मिळणार, ज्या महिलाचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याला लिंक आहे त्याच महिलांना
आता जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे. आजपासून पैसे जमा होणार आहे. तर पैसे जर तुम्हाला हवे असतील 12वा हप्ता असेल, त्यानंतर 13वा हप्ता असेल, तर तुम्हाला आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवावे लागेल. तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे तुम्हाला येणार नाहीत. ही गोष्ट सर्व बहिणींनी, सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर 1500 रुपयाची वाढ झाली, 1750 रुपये झाले 1500चे. तर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सूचना आहे, तुम्ही सर्वांनी हे डोक्यामध्ये घ्या किंवा लक्षात घ्या की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पैशाची वाढ झालेली नाही आहे. तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहेत सध्या, आणि भविष्यामध्ये 2100 रुपये 5 वर्षात दिले जातील. परंतु सध्या तरी तुम्हाला मिळणारी रक्कम ही दरमहा 1500च आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट, ऑथेंटिक अपडेट जेव्हा हप्त्यामध्ये वाढ होईल तेव्हा सर्वात आधी अपडेट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी माहिती मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि एकदम ओरिजिनल लेटेस्ट खरी अपडेट आपण देत असतो. त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता लेटेस्ट अपडेट ही आहे. आता आपण मेन टॉपिकवरती येऊया. जून महिन्याचा हप्ता, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे सरकार टाकत आहे. ठीक आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी. तर बघा, 30 जून म्हणजे काल, काल 30 जून रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये थेट जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. आणि त्यानंतर आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर बघा, आज पैसे खरोखर ट्रान्सफर केले आहेत. 3600 कोटींचा निधी ट्रान्सफर केलेला आहे. बघा, ही ऑथेंटिक बातमी या ठिकाणी तुमच्यासोबत यूट्यूबवरती आपण सर्वात अगोदर शेअर करत आहोत. ठीक आहे. आता आपण ती अपडेट जाणून घेऊया. तर बघा, गेल्या काही दिवसापासून बहिणीच्या मनात एकच प्रश्न होता, जून महिना संपत आला तरी अजून पैसे का आले नाहीत. पण आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एकूण 3600 कोटी रुपये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे संबंधित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत. बघा, आता किती महिलांना पैसे मिळणार आहेत. टोटल जे पैसे लागणार आहेत जूनचा हप्ता वाटप करण्यासाठी ते 3600 कोटी रुपये वाटप होणार आहेत. आणि या ठिकाणी आता आपण त्यानंतर पुढची अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट आणि जी सर्वात महत्त्वाची जी इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे किती लाभ मिळणार, किती महिलांना लाभ मिळणार, त्या संदर्भात आकडेवारीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आता ती आकडेवारी आपण पाहूया. तर सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आज पैसे ट्रान्सफर केले आहेत. ठीक आहे. आज पैसे ट्रान्सफर केले आहेत. किती बहिणींना लाभ मिळणार आहे, तर 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटला पैसे आज डीबीटी केले आहेत. 2.5 कोटी बहिणींच्या अकाउंटला आज डीबीटी केले आहे. म्हणजे पैसे तुमच्या खात्यावरती पडण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींना तर पैसे जमासुद्धा झालेले आहेत आणि त्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारे आज मॅसेजसुद्धा आलेला आहे. तुम्हाला जर अजूनपर्यंत पैसे आले नाहीत तर तुम्ही काळजी करू नका, लवकरच हे पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहेत. आता जून महिन्याचा हप्ता सर्वच बहिणींना मिळणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. तर मग कोणाला हप्ता मिळणार, कोणाला नाही मिळणार, त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा, कोणाला पैसे मिळणार नाही, कोणाला पैसे मिळणार. तर बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना 2024-25 अंतर्गत यशस्वीरित्या अर्ज केला आहे आणि ज्यांची पात्रता निश्चित झाली आहे त्यांच्याच खात्यावर आजपासून जूनचा हप्ता जमा होईल. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यावरती पैसेसुद्धा जमा झाले असतील. तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहत आहात आणि तिकडे तुमच्या मोबाईलवरती मॅसेजसुद्धा पडलेला असेल किंवा तुमच्या बँक खात्यावरती पैसेसुद्धा जमा झालेले असतील. आता बघा, कोणाला पैसे नाही मिळणार. इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरत आहेत, म्हणजे ज्या महिला या योजनेच्या सर्व निकष अटीमध्ये बसत नाहीत, अशा बहिणींना फक्त लाभ मिळणार नाही. ज्या महिला या योजनेसाठी यशस्वीरित्या बसत आहेत, निकषमध्ये पात्र होत आहेत, अशा बहिणींना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा, 4 नियम असणार आहेत जे तुम्हाला फॉलो करावे लागतील. तर फर्स्ट नियम कोणता आहे, तर पहिला नियम आहे पहिला जो नियम आहे तो नियम आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. पहिला नियम आहे, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आतमध्ये असेल, कमी असेल तरच तुम्हाला लाभ मिळेल. जर तुमच्याकडे 4 व्हीलर नसेल तरच तुम्हाला लाभ मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला वगैरे असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे. तसेच तुमचं वय हे 21 ते 65 याच्यामध्ये असेल तरच लाभ मिळेल. 21पेक्षा कमी जरी असेल तरी लाभ मिळणार नाही. 65पेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही. अशा काही छोट्या मोठ्या निकष या योजनेच्या GR मध्ये आहेत. या सर्व निकषमध्ये जर तुम्ही बसताय
तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय आज झालेला आहे। तर तो निर्णय काय आहे तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की सरकार महिलांच्या पाठीशी आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे। लाडकी बहीण योजना हा महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। जून महिन्याचं पेमेंट जून महिन्याचं पेमेंट आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी लगेच तुमचं बँक खाते चेक करा। तुमच्याही खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील। त्यानंतर जून महिन्याचे जमा झाले की लगेच जुलै महिन्याचे सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत, अशी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील हे सर्व जिल्हे आहेत। टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये एकूण 6 विभाग आहेत। 6 विभाग, 36 जिल्हे, सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होणार आहेत। आजपासूनच जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचे एक्झॅक्टली पैसे कधी येतील तर बघा, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आता बघा, लगेच तुमचं बँक खाते चेक करा। तुमच्या खात्यामध्ये आत्ता जर पैसे आले असतील 1500 रुपये तर इट्स ओके। जर तुम्हाला अजून 1500 रुपये जूनचे आले नसतील तर तुम्हाला आज पैसे संध्याकाळपर्यंत येतील किंवा उद्या किंवा परवा, या 2 दिवसामध्ये 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचे पैसे जमा होणार आहेत।